नमस्कार. यंग तरंगमध्ये पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, नुकतीच मी एका अतिशय चिमुरड्या छोट्याशा मुलीशी गप्पा मारत होते. मुलगी होती मोठी चुणचुणीत. मी तिला म्हटलं, काय ग, तुला मोठेपणी कोण व्हायचंय? तर तिने चक्क कपाळावर हात मारला आणि मला म्हणाली, झालं, तुम्हीही विचारलात हा प्रश्न? म्हटलं, का ग? ती म्हणे, अहो, दिवसभरातून इतक्या वेळा इतक्यांदा तुम्ही ही मोठी माणसं पुढे कोण होणार हा प्रश्न विचारता. मला वाटतं याशिवाय आम्हाला बहुधा मोठं होताच येत नाही. यातला विनोदाचा भाग सोडा, पण खरंच आपल्याला पुढे काय करायचंय, आपली स्वतःची ओळख कशी घडवायची आहे याचा विचार कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती आपल्याला सुरू करावा लागतोच. आणि म्हणूनच आज आपण विषय निवडलेला आहे करिअरच्या वेगवेगळ्या वाटा. कारण जुन्या पिढीकडे म्हणजे आपल्या आई वडिलांच्या पिढीकडे पुढे काय करायचं याची कदाचित ठराविक उत्तरं होती, पण आजच्या नव्या पिढीकडे मात्र या प्रश्नाला असंख्य उत्तरं उपलब्ध आहेत. पण त्या सगळ्याच उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचता येतं का आणि त्यासाठीची यंत्रणा आपल्याकडे आहे का, हे सगळं जाणून घेऊया. अशा वेगवेगळ्या काय वाटा असू शकतात याचाही आपण अंदाज घेऊया आणि त्यासाठीच आहे आजचा आपला भाग यंग तरंगचा. त्याला सुरुवात करूया जोरदार टाळ्यांनी. पुढे काय करायचंय याची असंख्य स्वप्न डोळ्यात असलेली ही सगळी माझी मित्रमैत्रिणी माझ्याबरोबर आहेत आणि त्याचबरोबर ज्यांनी काहीतरी वेगळं करून स्वतःला सिद्ध केलंय असे तज्ज्ञ सुद्धा माझ्याबरोबर आहेत, जे या चिमुरड्यांना सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तर सगळ्यात आधी या तज्ज्ञांची ओळख करून घेऊया. माझ्याबरोबर आहेत श्रीयुत गणेश पंडित. महाराष्ट्रातल्या रसिकांनी ज्याला पसंतीची पावती दाखवली अशा बालक पालक, येलो अशा अतिशय वेगळ्या विषयावरच्या चित्रपटांचे पटकथा आणि संवाद लेखक म्हणून त्यांनी काम केले आणि नुकतंच रंगमंचावर आलेलं हलकं फुलकं या नाटकाचे दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर माझ्याबरोबर आहेत प्राजक्ता पणशीकर, ज्या हेरिटेज कन्सल्टंट म्हणून काम करतात आणि पुण्यामध्ये जनवाणी या संस्थेच्या बरोबर मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृतीचं काम सुद्धा त्या करतायत. त्यांच्या कामाचा आवाका खूप मोठा आहे आणि स्वरूप अतिशय वेगळं आहे, तेव्हा ते त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. पण आधी त्यांचं स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी. रंगभूमीवरती सध्या ज्यांचं दर्शन आपल्याला घडतंय असे विशाल मोघे आपल्यासोबत आहेत. एक उदयोन्मुख नट म्हणून तर आपण त्यांच्याकडे पाहतो आहोतच, पण त्याचबरोबर ते स्वतः उत्तम शास्त्रीय संगीत गायक आहेत आणि शिक्षक म्हणूनही ते काम करत असतात. विशाल मोघे यांचं मनपूर्वक स्वागत. ब्युटी पॅजंट्स, सौंदर्य स्पर्धा असं म्हटलं की मुलींचे कान आणि डोळे तर हमखास टवकारले जातात आणि मुलींना सगळ्यांनाच या क्षेत्रामध्ये खूप रस असतो. रश्मी राजपूत आज एक यशस्वी मॉडेल म्हणून काम करतायत. अनेक स्पर्धांमधून भारताला प्रतिनिधित्व करतायत. उत्तम मॉडेल असण्याबरोबरच राष्ट्रीय स्तरावरच्या बास्केटबॉलपटू म्हणूनही त्या नावाजल्या गेलेल्या आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. चाकोरीचा जो रस्ता असतो किंवा प्रवाहाबरोबर वाहत जाणं असतं हे तर खूप सोपं असतं, पण अवघड असतं प्रवाहाविरुद्ध वाहणं. आणि ह्याच असतात करिअरच्या वेगळ्या वाटा. तर नेमक्या या वेगळ्या वाटा काय आहेत जाणून घेऊया एका ध्वनिचित्रफितीतून. पूर्वी मुलांना मोठेपणी कोण होणार असे विचारल्यावर डॉक्टर, वकील, इंजिनियर अशी एक ठराविक उत्तरं मिळायची. जणू काही इतर पर्यायच उपलब्ध नाहीत. अर्थात त्या काळात कामातील अर्थार्जन, समाजातील मान आणि एखाद्या क्षेत्रातील शुचिता या गोष्टींचाच पगडा इतका होता की त्यापुढे स्वतःच्या आवडी, कामातील आनंद, वेगळ्या वाटा चोखाळण्याचं स्वातंत्र्य हे असे शब्द उच्चारणं देखील धारिष्ट्याचं होतं. मात्र स्वातंत्र्योत्तर काळात माध्यमांच्या क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे विविध विषयांमधील आणि क्षेत्रांमधील आयडॉल्स तरुणांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. डॉक्टर, वकील, इंजिनियर यांच्या व्यतिरिक्त कार्यरत असंख्य लोकांच्या यशोगाथा तरुणांपर्यंत पोहोचल्यामुळे विविध ज्ञानशाखांची कवाडं सर्वांसाठी खुली झाली. स्वतःचा शोध घेऊन आपल्या अंगभूत गुणांना आणि कौशल्यांना वाट करून देणाऱ्या शिक्षणाच्या व त्यापुढील करिअरच्या अनेक संधी आता तरुण तरुणींना खुणावत आहेत. अभिनय, संगीत, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, कोरिओग्राफी, क्रीडा, फिटनेस अशा अनेक शाखा आज खुल्या बाहूंनी नव्या पिढीचं स्वागत करत आहेत. आज करिअरमधील या निरनिराळ्या वाटांमुळे शिक्षण हे केवळ अर्थार्जनाचं साधन न राहता मानवी उन्नतीचं माध्यम बनलंय. पूर्वी अशी संधी उपलब्ध नव्हती. कला विषयात म्हणजे चित्र काढतोय, अरे चित्र काय काढतोय, अभ्यास करणं असे पालक म्हणायचे. पण आता असं नाही. पालकांमध्ये पण आता जागरूकता आली आहे. कारण
आता आपण पाहतो की कला या क्षेत्रामध्ये सुद्धा करिअर करण्याच्या विविध संधी आता त्यांना उपलब्ध झाल्या आहेत आणि या कलेच्या जोरावर कितीतरी नावलौकिक मिळालेली उदाहरणं त्यांच्या डोळ्यासमोर आहेत. आणि म्हणून कला म्हणजे चित्रकला नाही, कलेच्या निगडीत अभिनय, नाट्य, नृत्य, संगीत सगळं एकत्र आता आपल्या शिक्षण पद्धती आल्यामुळे कला इथे जो जो कला विकसित करतो तो पुढे कलावंत होण्याला अनुकूल होतो. खरंच एक छोटासा प्रश्न असतो की मोठेपणी काय व्हायचंय, पण त्याचं उत्तर मात्र प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. आणि एक स्वप्न पाहिलं तर तिथपर्यंत पोहोचायची वाट कुणाची अवघड असू शकते, कुणाची सोपी असू शकते, पण हा सगळाच प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे आणि प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. तुम्हा चौघांचा प्रवास तर निश्चितच खूप वेगळा आहे, कारण आमच्या दृष्टीने करिअर असं म्हटलं की एखादी परीक्षा घ्यायची, पास व्हायची, त्यामध्ये डिग्री संपादन करायची आणि मग त्यानुसार येणारी नोकरी स्वीकारायची, असा एक रुटीन मार्ग असतो. या मार्गापेक्षा तुम्ही खूप काही वेगळं करताय. हे सगळं कसं झालं हे आपले मित्रमैत्रिणीच तुमच्याकडून जाणून घेणार आहेत, पण सगळ्यात आधी त्यांना विचारूया की त्यांना काय व्हायचं आहे मोठेपणी. कुणाला काय काय व्हायचं सांगाल? आरती दीपक आचरेकर. तुला काय व्हायचं आरती? मला न्यूज रिपोर्टर व्हायचंय. न्यूज रिपोर्टर व्हायचंय. अरे वा. तुला काय व्हायचंय? शाहीर. शाहीर व्हायचंय तुला. आणि नाव काय तुझं? सिद्धी सावंत. शाहिरीची आवड कशी काय तुला? मम्मीनेच सगळं शिकवलेलं, आईने. हम्म. आणि मला लहानपणापासून आईने सांगितलंय की शिवाजी महाराज असे होते, शिवाजी महाराज तसे होते, त्यामुळे ती एक आवड निर्माण झाली आहे मनात माझ्या. बरं, मग इतिहास विषयही तुझ्या आवडीचा आहे का? हो. इतिहासही आवडतो हो. तुला. बरं, आपल्याकडे एक न्यूज रिपोर्टर आहे, एक शाहीर आहे, खूप छान गोष्ट आहे. तुला काय व्हायचं बा? माझं नाव चैताली अंकुश एरंडे. मला मोठे होऊन ॲक्टर व्हायचे. ऍक्टर व्हायचंय. अरे वा. आणि तुला? माझं नाव चैतन्य धर्मनाथ पाटील. मला IPS व्हायचंय. IPS ऑफिसर व्हायचं. बरं, तुला काय व्हायचंय? माझं नाव शुभम उमेश पवार. मला मोठेपणी कॉमेडी ॲक्टर व्हायचं आहे. कॉमेडी ऍक्टर व्हायचंय. वा. माझं नाव आहे आदित्य पुरुषोत्तम खवणेकर. मला मोठं होऊन एक उत्कृष्ट हार्मोनियम वादक व्हायचं आहे. हार्मोनियम वादक व्हायचंय. वा. कशी काय तुला हार्मोनियमची आवड एवढी? मी आज होऊन गेलेले हार्मोनियम वादकांचे कार्यक्रम ऐकले आणि त्याच्यामुळे माझ्या मनात एक आवड निर्माण झालेली आहे. सध्या शिकतोयस तू हार्मोनियम? हां, कुणाकडे शिकतोयस? श्री मनोहर म्हात्रे सर. बरं. अरे वा. माझं नाव रोहित दिनकर निगोट. मला ॲस्ट्रॉनॉट बनायचं आहे. ॲस्ट्रोनॉट व्हायचंय. बरं. माझं नाव ऋषिकेश रविराज पवार. मला कृषी शास्त्रज्ञ बनायचं आहे. बरं. वा. मुलांच्या समोर काय काय आदर्श आहेत हे आपल्याला यातून लक्षात येते. इथे आणखीन कुणाकुणाला ऍक्टर व्हायचंय? बरं, बहुसंख्य मंडळींना ऍक्टर व्हायचंय. तुला काय व्हायचंय? सिंगर. आपण विशालजींशी नक्की या संदर्भात बोलूया. तुला काय व्हायचंय बा? मला सिंगर व्हायचं. तुलाही गायिका व्हायचंय. तुझं नाव काय? साक्षी संतोष तौर. बरं साक्षी. आणखीन कुणाकडे काही वेगळं उत्तर आहे? नमस्कार, माझं नाव कृणाल रामकृष्ण शेंडे. मला पेंटर व्हायचं आहे. पेंटर व्हायचंय. वा. खूप छान छान उत्तरं मुलांकडून मिळत आहेत आणि इतक्या वेगवेगळ्या वाटा करिअरच्या त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. तुम्हा सगळ्यांचा कल एकंदर अभिनय क्षेत्राकडे जास्त दिसला, म्हणून तिथून सुरुवात करते. गणेश पंडित सर, तुमची पण सुरुवात अभिनयापासूनच झाली होती का? माझी सुरुवात करिअरची बेसिकली अभिनयापासून झाली होती. मी लहान असताना नाटकात कामं करायचो आणि दूरदर्शनवरच किलबिल वगैरे कार्यक्रम व्हायचे, त्यातही मी काम करायचो. त्यावेळेला दूरदर्शन हे एकच चॅनल होतं, त्यामुळे फेमस व्हायला खूप मोठा चान्स होता, कारण लोक दुसरं चॅनल बघायचं नाहीत. त्यामुळे असं खूप वाटायचं की नाटकात काम केलं किंवा दूरदर्शनवर काम केल्यानंतर बाहेर पडल्यानंतर लोक ओळखायचे, मार्केट वगैरेमध्ये बघून लोक थांबून विचारायचे. त्यामुळे असं वाटायचं की आपण कोणतरी वेगळे आहोत, आपण कोणतरी मोठे झालो आहे. मजा अशी होती की ते हळूहळू जसजसं मी मोठा झालो, कॉलेजला आलो, त्यावेळेला इतर गोष्टींमध्ये म्हणजे नाटकात वगैरे काम करायला लागलो कॉलेजच्या. त्यावेळेला मग कळायला लागलं अभिनयाव्यतिरिक्त इतर गोष्टी पण खूप महत्त्वाच्या आहेत, जसं लेखन आहे, दिग्दर्शन आहे, लाईट्स आहेत, म्युझिक आहे. त्या गोष्टींमध्ये रस घ्यायला लागलो आणि मग कळायला लागलं की अभिनेता हा फक्त स्टेजवर दिसतो किंवा तो कॅमेऱ्यासमोर दिसतो. जे काही घडवणं आहे, अख्खी गोष्ट किंवा अख्खी फिल्म किंवा अख्खं नाटक, हे सगळं त्याच्या मागे घडतं, जे जास्त इम्पॉर्टंट आहेत. बरोबर आहे. म्हणजे ॲक्टर हा नेहमी फ्रंटला दिसतो, ज्याला फेस व्हॅल्यू असते, पण त्याचा फेस दाखवण्याचं काम हे बाकीचे सगळे तंत्रज्ञ करतात, जे जास्त रिस्पॉन्सिबल असतात. आणि मग हे कळायला लागल्यानंतर असं वाटलं की नाही, मग मला ॲक्टर व्हायचं आहे का बाकी
तांत्रिक गोष्टींकडे जायचं आहे. मग ॲज युजल आपण जितके कन्फ्यूज होतो सगळे तितकंच मीही कन्फ्यूज झालो की मला नक्की काय करायचं आहे. आणि मग एक दिवस असं ठरलं की म्हणजे आपण टॉस उडवून म्हणतो ना की काटा आला का छापा आला, तसं करून मग मी ठरवलं की मला ॲक्टर नाही व्हायचं आहे, मला तंत्रज्ञ व्हायचं आहे. आणि मग मी या गोष्टींकडे आलो. बरं, कुणाला काही प्रश्न विचारायचा आहे? तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात केली तेव्हा तुम्हाला तुमच्या घरच्यांनी प्रतिसाद दिला का? हो, प्रतिसाद दिला. आता तो सकारात्मक होता का नकारात्मक हा एक प्रश्न आहे. प्रतिसाद दिला. मजा ही होती की त्यावेळेला हे फील्ड इतकं व्हास्ट नव्हतं जितकं आत्ता आहे. म्हणजे बाकीची चॅनल्स नव्हती किंवा इतकी टफ कॉम्पिटिशन नव्हती. पण तरीसुद्धा त्यांचं म्हणणं असं होतं की तू या क्षेत्रात जाणार आहेस ज्या क्षेत्राचा भरोसा नाही. म्हणजे जनरली आपल्याकडे म्हटलं जातं की मिडल क्लास लोकांमध्ये की नोकरी संपल्यानंतर ज्या वेळेला मी रिटायर होईन त्यावेळेला ग्रॅज्युएटी, प्रॉव्हिडंट फंड आणि बाकीच्या गोष्टी किती येणार आहेत हातात बरोबर, पगारा व्यतिरिक्त. तर त्या गोष्टींकडे परत लोन मिळणार आहे का घर घ्यायचं झालं तर, किंवा इतर गोष्टींकडे आपल्याला किती काय म्हणतात ना म्हणजे स्थैर्य किती आहे, आपल्याला सपोर्ट किती आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला घरच्यांनी सांगितलं होतं की करायचं तर करिअर कर, पण ते साईड बाय साईड कर. संध्याकाळी ऑफिसमधून सुटल्यानंतर एखाद्या नाटकात काम कर, काही प्रॉब्लेम नाही. जे मला कुठेतरी आतमध्ये ते पटत नव्हतं तरीसुद्धा त्यावेळेला त्यांनी आपलं सांगितलं आणि माझ्याकडे से नव्हतं, त्यामुळे होला हो करून मी काही नोकऱ्या केल्या. बरं, नाही असं नाही, पण तिकडे नाही फार मन रमलं, टिकलो नाही आणि मग परत ह्या क्षेत्राकडे वळावं लागलं. त्यात नक्कीच. म्हणजे मला वाटतं की आपलं मन कशात रमतंय ते काम आपल्याला जर आयुष्यभर करायला मिळालं तर त्यातून पैसा कदाचित कमी मिळाला तरी सुद्धा त्यातून समाधान जास्त मिळतं. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला भरपूर पैसा देणारं करिअर हवंय, कसं करिअर हवंय तुम्हाला? करिअरची तुमची व्याख्या काय? करिअर हे फक्त भरपूर पैसा देणार नको, तर त्यामध्ये आपल्या मनाची शांती हवी, आपल्याला त्याच्यामध्ये आनंद हवा. फक्त पैसा कमवून मनाची शांती नसेल तर तो पैसा न कमवल्यासारखाच झाला. त्यामुळे करिअर असं हवं की त्यामुळे आपल्याला पैसाही भेटेल, आपल्या आवडीला आपण आपलं करिअर करायचं हे आपलं. पण किती पैसा भेटला पाहिजे, किती पैसा मिळाला पाहिजे? असंही नको की बाबा मला महल बांधायचं असं नको. पैसा जेवढा गरजेपुरता, थोडी मौज मजा. त्यामुळे जर आपली आवड जर जोपासायची जात असेल ना तर कमी पैशात देखील भरपूर आनंद मिळू शकतो. क्या बात आहे, वाह. हा एक खूप महत्त्वाचा विचार आहे, पण हा अनेकदा पालकांपर्यंत पुरेसा पोचलेला नसतो. पालकांना मात्र आपल्या लाडक्यासाठी किंवा आपल्या लाडकीसाठी एक सेफ करिअर हवं असतं. अशा वेळेस विशाल, जेव्हा तुम्ही गायनासारख्या क्षेत्राकडे करिअर म्हणून वळायचं ठरवलं, तुम्हाला घरातून काय प्रतिक्रिया मिळाली? घरातून म्हणजे आईबाबांचा कधीच मला विरोध नव्हता. आणि कायम माझे वडील बिझनेसमॅन आहेत, त्यामुळे ते सुद्धा नोकरी करत नाहीत. ते हेच म्हणाले की तुला जे करायचं आहे ते नीट कर, मग मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे मला या बाबतीत कधीच अडचण आली नाही की पालकांचा काय विरोध झाला किंवा घरच्यांचा काय विरोध झाला. पण स्वतःला कधी भीती वाटली का? कारण तुमच्याच वयाची इतर मुलं मात्र नक्कीच कुठल्या ना कुठल्या परीक्षांमधून बाहेर पडत असतील, त्यांना नोकऱ्या मिळत असतील, याचा कुठे स्वतःवरती ताण येतो? नाही, ते स्वतःवर आहे. तुम्हाला ताण घ्यायचा असेल तर भरपूर घेता येतो आणि घालवायचं असेल तर आपण आपलं काम नीट करत राहिलो तर तो ताण आपोआप जातो. कारण एक प्रोसेस असते की आपण आज कुठे आहोत, उद्या कुठे आहोत, परवा कुठे आहोत, हे आपण जर स्वतः चेक करत गेलो, आपला असेसमेंट स्वतः जर करत गेलो तर आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन असतं की आपण पुढे जातोय आणि त्यातून हळूहळू पैसा मिळत जातो. म्हणजे थोडा वेळ लागतो पण जसं तिने सांगितलं की तुम्हाला आनंदाची किंमत जर जास्त असेल तर मग थोडा पैसा पण बिलकुल बरोबर आहे तिचं, खूप वाटू शकतो. रेश्मी, मला तुझ्याकडून समजून घ्यायला आवडेल, कारण मॉडेल होण्याचं स्वप्न अनेक मुली बघत असतात. तू नेमकं ते वयाच्या कुठल्या टप्प्यावर पाहिलंस? मी जेव्हा 7वी 8वीत होते तेव्हा मला मनातनं नेहमी वाटायचं अरे मी मॉडेल व्हायला पाहिजे, पण मी कधीच कोणाला सांगायचे नाही. ह्या बाबतीत मला यांचा कॉन्फिडन्सची दाद द्यायला पाहिजे की ते अगदी बोलतायत त्यांना पाहिजे ते. जर ह्या वयात मला विचारलं असतं मला काय करायचं तर मी आय गेस बोलण्यासाठी मी सांगितलं असतं डॉक्टर व्हायचं. पण मला डॉक्टर इंजिनियर कधीच नव्हतं वाटलं. 7वी 8वीत असल्यापासूनच मला वाटायचं की मी मॉडेल व्हायला पाहिजे, ह्या क्षेत्रात जायला पाहिजे. पण ते आपलं बॅकग्राऊंड नसल्यामुळे किंवा मला असं वाटायचं लोक हसतील माझ्यावर की बोलतील अरे तुला मॉडेल व्हायचे, हां ठीक आहे बघू.
म्हणून मी कधी कोणाला सांगितलंच, पण कॉलेजमध्ये गेल्यानंतर ग्रॅज्युएशन चालू असताना मी तेव्हा ठरवलं की हां मला जायचं. त्यावेळेस माझ्या आईवडिलांना पण सांगितलं की मला आता मॉडेलिंगमध्ये जायचं आहे. तेव्हा त्यांचा सपोर्ट होता, पण माझ्या वडिलांचं असं होतं की ते आपल्या वर्तुळातलं नाही आहे, आपण मिडल क्लास लोक आहेत, आपण म्हणजे ते आपला आणि त्या मॉडेलिंगचा संबंधच नाही किंवा या क्षेत्राचाच आपला संबंध नाही. तू कसं जाशील, काय कसं जाशील. आणि तेव्हा मी सांगितलं की मला ॲटलिस्ट ट्राय करू द्या, ॲटलिस्ट मग 30व्या वर्षी मला त्याचा रिग्रेट नाही होणार, पश्चाताप नाही होणार. आणि मी ट्राय पण नाही केला, भले काही असू देतच. मग तेव्हाच माझ्या वडिलांना वाटायचं अरे ही काही दिवस करेल आणि नंतर ती स्वतःच बोलेल की काय करणार नाही. पण जेव्हा जेव्हा मी एजन्सीजला ट्राय केला, त्याच्यातनं 2 TVCs केल्या मी, फेस ऑफ द इयर लास्ट इयर जिंकले, नंतर इंडियन प्रिन्सेस जिंकले, तेव्हा त्यांना वाटलं की हां आता काहीतरी करू शकते ही. तेव्हा त्या सगळ्यांनी मग पूर्ण घरातले सगळे सपोर्ट करायला लागले की नाही आता तू कर, तुला पाहिजे ते. बरोबर आहे, म्हणजे स्वतःला सिद्ध करायला लागलं. माझी सुरुवात घरापासून होती बहुतेक. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला वेगळ्या वाटेने जायचं असेल तर निश्चितपणे आधी तुम्हाला घरच्यांचा विश्वास जिंकला पाहिजे की हो मी या क्षेत्रामध्ये काहीतरी करू शकतो. प्राजक्ता, तू मात्र तुझे घरचे खूपच खुश असतील याची मला खात्री आहे, कारण अभ्यासाच्या वाटेवरून जाणारं असं तुझं करिअर आहे. या सगळ्या करिअर्समध्ये जेव्हा कला क्षेत्र येतं तेव्हा आपल्याकडे असं होतं की थोडीशी अभ्यासापासून फारकत या क्षेत्रामध्ये मानली जाते. तर तू अभ्यासाचा जो विषय निवडलास तो अतिशय वेगळा आहे, तर त्याविषयी सांग. सुरुवातीला तुम्ही तुमच्या वयाची होते तेव्हा मला फक्त एवढंच माहिती होतं की मला आर्ट्स हा विषय आवडतो, पण म्हणजे आर्ट्स म्हणजे काय, त्यात काय विषय असतात, काय काय त्यात घडू शकतं ह्याची मला फारशी कल्पना नव्हती. आणि नेहमी सगळ्यांसारखं म्हणून मी सुद्धा आर्ट्सला गेले आणि तेव्हा मला चांगले पर्सेंटेज होते, मला सायन्सलाही मिळू शकलं असतं. मात्र मी आर्ट्सला गेले ह्याचा थोडासा बऱ्याच जणांनी मला सांगितलं की पण तू आर्ट्स का घेतलंस, कारण आपल्याकडे आर्ट्सला धरून जे विषय असतात ते काही फार त्यातनं तुम्ही काय करणार आणि कोणाला कुठेही मिळालं नाही की आर्ट्सला जायचं असं थोडासा एक मानसिकता असते. म्हणून मी तो विषय घेतला. मग मी तो घेतला आणि त्यात मला सुरुवातीला मला मानसशास्त्राची खूप आवड होती आणि तो करायचा म्हणून मग तो विषय आपण घ्यायचा असं मी ठरवलं. आणि मला खूप चांगले मार्क मिळाले आणि मला त्यात ऑनर्सही मिळाले, म्हणजे त्या विषयाला धरून वगैरे. पण मी इतक्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये होते कॉलेजमध्ये असताना आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करायचे की मी कधी अभ्यास करू शकले नाही. आणि मग तो विषय मग माझा ऑनर्स गेला. मग लोकांना वाटलं की अरे, म्हणजे घरच्यांनाही वाटलं की मानसशास्त्र हा माहितीचा विषय आहे, तरी त्यातल्या त्यात त्यांना वाटलं की अरे एवढा चांगला विषय आणि तिने ऑनर्ससुद्धा नाही घेतलं वगैरे. आणि मला मानववंशशास्त्र म्हणजे अँथ्रोपॉलॉजी हा विषय तेव्हा माझ्याच कॉलेजमध्ये होता आणि त्याला मी म्हणजे मला बाकीचे विषय करायचे नव्हते म्हणून मी हा असाच म्हणजे काहीतरी करत असताना काय घ्यायचं म्हणून मी तो विषय घेतला. पण सुरुवातीला मला तो विषय माहिती होता असं नाही, पण मला तो विषय प्रचंड आवडला आणि मग ह्यात आपण पुढं करायचं असं ठरवलं. पण म्हणजे घरी तो विषय माहितीचा होता का कोणालाही माहिती नव्हता हा विषय काय, म्हणून त्यांना थोडंसं सुरुवातीला जसं प्रत्येक पालकांना असते तेवढे थोडी भीती होती की काय करणार, म्हणजे याचं काय असतं वगैरे वगैरे. पण मग तेव्हा ना माझ्या आईबाबांनी काय केलं, माझे बाबा गुगलवर गेले, इंटरनेटवरती त्यांनी त्या विषयाविषयी वाचन केलं, थोडं माहिती काढली की हे काय विषय, म्हणजे कुठनं हा विषय आला आहे वगैरे. आणि जेव्हा त्यांनी ते सगळं वाचलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हां म्हणजे हा थोडा इंटरेस्टिंग वाटतोय, सो काय हरकत आहे. म्हणून पुढे मग MA कुठे करायचं, मग हा विषय काय फार कॉलेजेसमध्ये वगैरे नाही आहे, म्हणून माझ्याकडे काही फार ऑप्शन्सही नव्हते. पुण्याला मला चांगल्यापैकी ह्याच्यामध्ये मिळालं, तो मी घेतला आणि पूर्ण केला. ह्याच्यात एक महत्त्वाचं काय माहिती आहे का, 2 गोष्टी आहेत. आपण जेव्हा शिकत असतो तेव्हा आपल्याला काय विषय आवडतो हे महत्त्वाचं आहे. करिअर ही त्याच्या पुढची गोष्ट आहे, त्यातच तुमचा करिअर होईल किंवा नाही होणार ते तो नंतरचा भाग आहे. हां, पण तुम्हाला पुढं अगदी आयुष्यात काय कामाला येणार आहे, तर तुम्हाला जो विषय आवडतो ज्यात तुम्ही रमता तो काहीही असू शकतो, अगदी शिवणकाम असू शकतं, बरोबर, पण तो त्यात तुम्ही रमत असाल तर तुम्हाला पुढे अगदी पुढे तो कामी येणार आहे. पण तुम्हाला जर तिथं रमता येत नसेल तर मग तुम्ही त्यातनं नुसतं तुम्ही खचून जाल, कुठेतरी बोर होऊन जाईल.
मुळात आपल्या आवडीचं क्षेत्र कुठलं याचा शोध हा सगळ्यात महत्त्वाचा. मग कदाचित ते आवडीचं क्षेत्र सापडल्यानंतर करिअरची वाट वेगळी सुद्धा असू शकते. पण या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे तो आपला स्वतःशी असलेला आणि आपल्या पालकांशी असलेला संवाद. याच गोष्टीवरती अधिक थोडा संवाद साधूया, पण तत्पूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती. ब्रेकनंतर यंग तरंगमध्ये पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं स्वागत. करिअरचा निर्णय घेणं ही एकट्या व्यक्तीची प्रक्रिया कधीच नसते, ती संपूर्ण कुटुंबाची प्रक्रिया असते आणि म्हणूनच पालकांचा या प्रक्रियेतला सहभाग अतिशय महत्त्वाचा. आपल्याकडे काही पालक शिक्षक प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की या बदलत्या परिस्थितीत मुलांसमोरच्या संधी वाढल्यात तेव्हा त्यांना काय वाटतं, त्यांच्या मानसिकतेत काही बदल झालेत का. बऱ्याच वेळेला पालकांना असं वाटतं की आपल्या मुलाचा कल नेमका कोणत्या बाजूला आहे, म्हणजे तेच त्यांना कळत नाही. त्यामुळे अशा मुलांसाठी जर त्यांची ॲप्टिट्यूड टेस्ट जर आपण करून घेतली साधारणतः 9वी 10वीमध्ये, तर आपल्याला पुढे त्यांच्यासाठी नेमकं कोणतं क्षेत्र चांगलं ठरेल किंवा त्यामध्ये ते आपलं करिअर करू शकतील याचा अंदाज येऊ शकतो. नाहीतर मुलांना वाटत असते एक आणि पालकांची अपेक्षा असते वेगळी. त्यामुळे मला वाटतं पालकांची अपेक्षा अनेकदा त्यांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न असते का. बऱ्याच वेळेला असं असतं की आम्ही आमच्या आयुष्यात असं करू शकलो नाहीत किंवा मला डॉक्टर व्हायचं होतं परंतु मी होऊ शकलो नाही, त्यामुळे माझं स्वप्न आता तू पूर्ण कर, अशी बहुतांशी पालकांची अपेक्षा असते. परंतु आपल्या मुलामध्ये तेवढी क्षमता आहे की नाही हे मात्र पाहिलं जात नाही आणि त्याला बऱ्याच वेळेला म्हणजे ते करण्यासाठी भाग पाडलं जातं, फोर्स केलं जातं, तर ते चुकीचं आहे असं मला वाटतं. मुलाच्या कलाने आपण घेतलं पाहिजे. नक्कीच. आपण काय सांगाल. मला पण तेच वाटतं की आपल्या पालक म्हणून आपल्या अपेक्षा मुलांवरती लादू नयेत. मुलांना काय वाटतं, मुलांना काय व्हायचं आहे ते ओळखून आपण, कारण लहानपणापासून आपण त्याच्याकडे पाहत असतो, त्याला ओळखत असतो, तर त्याचा कल आपण नक्कीच जाणून आणि त्या आपल्याला जाणून घेता येतो, तो आपण नक्कीच जाणून घेतला पाहिजे आणि त्याचा कल ज्या क्षेत्राकडे आहे त्यामध्येच त्याला करिअर करण्यासाठी उत्साहित केलं पाहिजे. मला एक प्रश्न विचारायचा आहे की अनेकदा असं होतं की मूल एखाद्या गोष्टीने एखाद्या दिशेकडे वाटचाल करत असतं, पण आता काळ इतका झपाट्याने बदलतोय की अचानक त्याला कळतं की मला हे नाहीच करायचं, मला दुसरं काहीतरी करायचंय. असं तेव्हा जेव्हा मूल एखादं म्हणतं तेव्हा एक पालक म्हणून तुमची प्रतिक्रिया काय असते. तुम्ही पण थोडेसे भांबावून जाता का, किंवा तुम्ही तुमच्या अपेक्षेपेक्षा अगदीच वेगळं करिअर असेल तर तुमची काय प्रतिक्रिया असेल. नक्कीच आता बदलत्या परिस्थितीनुसार वेगवेगळे वाटा नवीन तयार होत आहेत. तर जर एखाद्या मुलाचं जर आपल्याला समजा विचारलं की मला हे व्हायचं आहे, तर आपण त्यातले धोके त्या मुलाला धोके आणि त्याच्या प्लस पॉईंट्स आपण त्या मुलाला समजावून सांगून मग निर्णय त्याच्यावर सोडला पाहिजे. निर्णय मुलांवरती सोडला पाहिजे हे मला वाटतं खूप एक समजूतदार म्हणणं झालं आणि हे जर प्रत्येक पालकांनी केलं तर चित्र खूप वेगळं असेल. पण अनेकदा रश्मी मला तुला विचारायला आवडेल, एका मुलीला मॉडेल व्हावंसं वाटणं ही गोष्ट वेगळी असते, पण तितकंच तिच्या पालकांना ते क्षेत्र हवंसं वाटत नसतं कारण त्यातले धोके दिसत असतात. तर एक मुलगी म्हणून हा चॉईस करणं तुला किती अवघड गेलं. मी जसं सांगितलं आधी की माझ्या वडिलांना तर वाटायचं की हे क्षेत्र म्हणजे आपण त्यातले नाहीच, म्हणजे आपला आणि मॉडेलिंगचा संबंधच नाही आहे. पण जेव्हा मी त्यांना सांगितलेलं त्यांचं जसं लोक म्हणतात अरे हे क्षेत्र वाईट आहे, ह्या क्षेत्रात जायला नाही पाहिजे, मुलींसाठी तर अजिबात चांगलं नाही आहे, तर त्यांच्यापेक्षा लोक त्यांना येऊन सांगायचे की तुम्ही असं कसं तिला पाठवता, हे क्षेत्र तर अजिबात चांगलं नाही आहे, मग तिच्या लग्नाचं काय, MBA करायला लावा. बरेच लोक मला येऊन सांगायचे MBA कर, चांगलं आहे चांगलं आहे. पण मी खरंच सांगू MBA आजकाल फक्त लग्नासाठी सर्टिफिकेट आहे. म्हणजे जर MBA केलं म्हणजे तुम्हाला चांगला मुलगा मिळेल हे एक नक्की होतं. पण मला माहिती होतं, मी आईला तेव्हाच सांगितलेलं, जर म्हटलं तुम्हाला MBA साठी कोणत्या चांगल्या कॉलेजला जरी बोलशील की तू इथे जा आम्ही तुला ॲडमिशन करून देतो, म्हटलं तुझे पैसे वेस्ट जाणार आहे त्यात तर टाकूच नको. पण आता आपण मॉडेलिंगवर येऊया. तर धोके लोक प्रत्येक क्षेत्रात बघायला गेलं तर आता बऱ्याच प्रकारचे लोक तुम्हाला भेटतात. हे स्वतःवर असतं की तुम्ही त्या लोकांना कसं टॅग करताय, तुम्हाला काय आवडतंय, तुम्हाला कितपत काम करायचं आणि कोणतं काम करायचं आहे. आता मूड वाईज लोक पण भेटतात. जसं मी आधी सांगितलेलं की थायलंडला आमचं जेव्हा ट्रेनिंग होतं तेव्हा सिनियर मॉडेल्स पण असतात. तेव्हा आमचं कोरिओग्राफी असते, जेव्हा रॅम्पवर आम्ही चालायला येतो त्याच्या आधी कोरिओग्राफी असते. त्यावेळेस माझं थोडं लक्ष नसल्यामुळे मला कळालं नाही की राईट साईडने व्हायचं की लेफ्ट साईडने व्हायचं. तेव्हा मी एका सिनियर मॉडेलला विचारलेलं की कोणत्या साईडने टर्न व्हायचं. तेव्हा तिने मला उत्तर दिलेलं मी तुला का सांगू, मी का ट्रॅफिक पोलीस वाटली तुला.
तर त्यावेळेस तुम्हाला उत्तर नाही देता येत त्या लोकांना, कारण ते सिनियर असतात. तर तुम्ही त्यांच्याबरोबर नाही तर स्वतःबरोबर खेळत असतात. तुम्हाला स्वतःला पेशन्स ठेवायला लागतात ह्या बाबतीत. बरोबर. म्हणजे आपण जेव्हा एखादी वाट निवडतो तेव्हा त्यावरचे धोके, त्यामध्ये येणाऱ्या अडचणी यांना आपल्यालाच सामोरं जावं लागतं. पालकांचा कलाक्षेत्राला असलेला थोडासा आक्षेप, तिकडची अस्थिरता आहे. विशाल, या संदर्भामध्ये मला तुम्हाला विचारायला आवडेल की शास्त्रीय संगीतासारखी एक गोष्ट, म्हणजे आज गायक व्हायचं असं म्हटलं तर त्यामध्ये पण अनेक संधी उपलब्ध आहेत. मग आपण शास्त्रीय संगीतासारखी वाट का निवडलीत आणि मग या बाबतीत काही वेगळ्या प्रतिक्रिया तुम्हाला मिळाल्या का? मी लहानपणी आमच्या घरी सगळे गाणं ऐकत होते, त्यामुळे आणि मी मूळ ग्वालियरचा असल्यामुळे मला तानसेन समारोहामध्ये अनेक मोठ्या मोठ्या कलाकारांचं गाणं ऐकायला मिळालं. अनेकांना मी तंबोऱ्याची साथ पण केली. त्यामुळे मला क्लासिकल विषयी खूप आवड होती. म्हणजे आकर्षण माझं सुरुवातीपासून तिथेच होतं. तेच ठरवलेलं होतं की मला ह्याच्यातच करिअर करायचं आहे. त्यामुळे एकच ध्यास ठेवून त्याच्याच मागे लागलेलो आहे. बरोबर. गणेश पंडित सर, आपण एक पालकांना त्याविषयी काही विचारायचं आहे? विशाल सरांना मला विचारायचं आहे की आपण करिअर निवडल्यापासून ते ॲज अ आर्टिस्ट स्टेबल होण्यापर्यंतचा हा प्रवास तुमचा कसा होता? म्हणजे आपण मोठे आर्टिस्ट बघतो किंवा एकदम लहान म्हणजे असं माणूस बघतो की इच्छा असणारी व्यक्ती बघतो आणि यश मिळालेला व्यक्ती बघतो. त्याच्या मधला प्रवास कसा होता? की खरंच खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा. मधला प्रवास खूप मजेशीर असतो. म्हणजे बऱ्याच वेळेला फ्रस्ट्रेशन येतं की आपण काय करतोय, इथे काहीच पैसा मिळत नाही आहे, आपण कसे सस्टेन करणार किंवा आपली प्रगती होते की नाही हे आपल्याला जाणवत नाही. पण करत राहिलो तर काही ना काही घडत राहतं. मग 4 लोकांच्या ओळखी झाल्या की मग एखादा म्हणतो, अरे तू चांगला गातोस, येतोस का माझ्याकडे? मग हळूहळू पैसे मिळायला लागतात. असंच म्हणजे थोडंसं मार्केटिंग पण करावं लागतं. म्हणजे तुम्हाला तुमचा प्रॉडक्ट जर लोकांसमोर ठेवायचं असेल तर तुम्हाला त्याचं मार्केटिंग पॅकेजिंग चांगलं करावंच लागतं. आजकाल ते अपरिहार्य आहे. पण ही प्रक्रिया कधी संपेल हे तुम्हाला माहिती नसतं. म्हणजे पहिली संधी, मी आता हे सांगतो की तुम्हाला संधी मिळणं ह्याच्यासाठी तुम्हाला मार्केटिंग करावं लागतं. पण तुम्हाला टिकून राहण्यासाठी हे तुम्हाला स्वतःचं डेव्हलपमेंट करणं हे फार गरजेचं आहे. नुसतं प्रोग्राम करून, नुसतं स्टेजवर झळकून असं आर्ट्सचा दर्जा तुमचा वाढत नाही आणि तुम्ही आर्टिस्ट म्हणून ओळखलं जात नाही. बरेच लोक असे असतात जे दिसतात आपल्याला लाईमलाईटमध्ये, पण ते स्वतःमध्ये किती इम्प्रूव्हमेंट करतात हा पुन्हा एक वेगळा किती होत असतं. आता मोठ्या मोठ्या लोकांना बघितलं, म्हणजे पंडित भीमसेन जोशींना बघितलं तर ते कोणी यंग गाणारा जर आला आणि त्यांनी एखादी चीज म्हटली, त्यांना जर ती आवडली तर ते त्याच्याकडून वेगळं ऐकून आत्मसात करून घेत होते. म्हणजे ही जर तयारी असेल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येत काहीच प्रॉब्लेम नाही. आपल्याला आणखीन काही विचारायचं आहे? रियाजाचं महत्त्व आपल्या जर करिअरमध्ये आपली आवड जर आपण करिअर म्हणून निवडणार असो तर त्या विषयाचं रियाजाचं महत्त्व जरा पालकांना सांगाल. आणि कारण आपण बघतो की आपण पालक जर एखाद्या क्लासला मुलांना घेऊन गेले की त्यांचा पहिला प्रश्न असतो की माझा मुलगा टी व्हीवर कधी जाणार. मग तो डान्सला असो किंवा गाण्याला असो कुठले, त्यांचा पहिला प्रश्न हा असतो. त्यांना धीर नसतो, म्हणजे पालकांना, खूपशा पालकांना धीर नसतो. तर तुमचा रियाज तुम्ही कशा प्रकारे करता आणि मुलांना रियाजचं महत्त्व काय आपल्याला करिअरमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर? म्हणजे डॉक्टर आणि इंजिनिअरवाला सुद्धा एवढा अभ्यास करावा लागतो, त्याशिवाय त्यांना ते होता येत नाही. तर आर्टिस्टवाला पण नॅचरली तेवढा अभ्यास तुम्हाला करावाच लागणार आहे. तर रियाज म्हणजे अभ्यासच आहे. आणि जे आपल्याला गुरूंनी शिकवलेलं आहे तेच परत 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 म्हणत राहणं आणि त्याच्यात काहीतरी आपल्याला नवीन दिसतंय का हे शोधणं, त्याला रियाज म्हणतात. 4 वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आपल्याकडे आहेत आणि माझी खात्री आहे की या मुलांच्या मनात खूप प्रश्न आहेत त्याविषयीचे. तर आपण त्याची उत्तरं त्यांच्याकडून जाणून घेऊया. विचारा कुणाकुणाला काय काय विचारायचंय. मला जर शाहीर बनायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल? ॲक्च्युली मला फार कौतुक वाटतं की तू हा प्रश्न विचारतेस, कारण फार कमी लोकांना असं वाटतं की मला शाहीर व्हायचं आहे किंवा मला गोंधळी व्हायचं आहे किंवा अमुक काही. तर पहिलं म्हणजे अशा खूप संस्था आहेत आणि जे पिढीजात शाहीर आहेत त्यांच्याकडे सुद्धा तुम्हाला शाहिरी शिकायला मिळते आणि ते स्वतः अजूनही लिहितात. आणि पहिलं म्हणजे शाहीर होणं म्हणजे काय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला बरेचदा एक विषय ह्याची माहिती फार कमी असते. आपण टी व्हीवर बघतो किंवा कुठं ऐकलं असतं किंवा कोणी आपल्याला सांगितलं असतं, हा आपला सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन असतं. तर तसं न करता आपण तिथं त्या लोकांना आधी भेटावं
कोणी शाहीर असतील, तू पुण्याला आलीस तर पुण्यात खूप सारे असे लोक आहेत जे शिकवतात शाहिरी, लहान लहान मुलांना शिकवतात आणि वेगवेगळ्या प्रोग्राम्सना ते परफॉर्म करतात. पण त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा ते गावागावांमध्ये जातात आणि त्यात प्रवास आला, त्यात राहणं आलं, त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना भेटणं आलं. तर आपण किती करू शकतो ह्या विषयामध्ये आणि आपण किती लांब जायचं आहे ह्याचा अंदाजा घेण्यासाठी बरेचदा अशा लोकांना भेटणं फार महत्त्वाचं असतं. आणि कधी कधी काय असतं की खूप अशा संधी असतात. आता मी ज्या संस्थेत काम करते आमच्याकडे शाळेतली काही मुलंसुद्धा येतात ज्यांना कधी थोडासा काळ आमच्याबरोबर घालवायचा असतो, त्यांना आमचं काम जाणून घ्यायचं असतं. बरेचदा आम्ही त्यांना छोटे प्रोजेक्ट देतो की तुम्ही हे करून पहा, त्यातनं त्यांना अंदाज येतो विषयाचा. तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला एक विषय आवडतो आणि ह्यात मला करिअर करायचं आहे असं करून तो बंद करू नका. त्याला अजून त्याचं काय काय आहे त्याला आधी थोडा वेळ तुमच्यामध्ये तो येऊ दे. कारण काय असतं, डॉक्टर असो, इंजिनियर असो, हे काही वाईट विषय नाही आहेत, हे अतिशय चांगले विषय आहेत. आणि इतरही बरेच डान्सर आहे, खूप काय काय विषय आहेत. पण आपण एक डान्सर होऊ शकतो का, आपण एक डॉक्टर होऊ शकतो का, आपण मानववंशशास्त्र तज्ज्ञ होऊ शकतो का, ह्याच्यात काय काय आलं. तर त्यासाठी आपल्याला त्या विषयामध्ये असलेल्या लोकांची थोडीशी माहिती घेणं आणि फार एक अंदाज महत्त्वाचं घेणं. असतं. हो, माझा जो मानववंशशास्त्र हा जो विषय आहे ह्याची सुरुवात ब्रिटिश काळामध्ये झालेली आहे. आणि मूळ त्याचा जे सुरुवात आहे ते म्हणजे जेव्हा इथे ब्रिटिश आले तेव्हा त्यांच्यासाठी ही संस्कृती फार नवीन होती आणि म्हणून त्यांनी असा एक विषय तयार केला, म्हणजे रिसर्च मेथडॉलॉजी असो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या डॉक्युमेंटेशन थ्रू त्यांनी हा विषय तयार केला जेणेकरून आपण एका वेगळ्या संस्कृतीचा अभ्यास करू शकतो. आणि हळूहळू तो विषय मोठा झाला. आता अँथ्रोपॉलॉजी हा फार वेगवेगळ्या प्रकारच्या स्टडीजना वापरला जातो. मला विचारलं तर अँथ्रोपॉलॉजी हा खरं म्हणजे एक विचार करण्याची पद्धत आहे. हा काय असा विषय नाही आहे की मी अँथ्रोपॉलॉजिस्ट झालं की मी MA केला आणि झालं, असं नाही आहे. ते तुम्हाला तो सतत विचार तशा पद्धतीनं करावा लागतो. तुम्ही नवीन संस्कृतीत जाता किंवा एका नवीन विषयाकडे घेता तेव्हा तुम्ही ॲज अन अँथ्रोपॉलॉजिस्ट तुम्हाला त्याच्याबद्दल विचार करता आला पाहिजे. आणि म्हणून प्रश्न मला अँथ्रोपॉलॉजिस्ट व्हायचं आहे असा नसतो. प्रश्न मी अँथ्रोपॉलॉजिस्ट बनू शकेन का, मी गावांमध्ये जाऊन राहून त्यांचा संस्कृतीबद्दल अभ्यास करू शकेन का. तर हे जाणून घेण्यासाठी सुद्धा मी वर्षभर हिमाचलला होते आणि हिमाचलमध्ये 4 गावांचा अभ्यास करत होते. आणि तिथे जे काही कठीण परिस्थिती असतात की नाही, की एवढे अगदी तुम्ही डोंगर चढून वगैरे 6 घरांचं गाव बघणं, मग तिथं तुम्ही डॉक्युमेंटेशन करणं, मग बरेचदा बस मिळत नाही, अंधार होतो, तुम्ही चालतच आहात, वाटेत काही नसतं. अशा खूप खूप कठीण परिस्थितींमध्ये जेव्हा मला काम करण्याची संधी मिळाली तेव्हा मला तो माझा विषय खूप चांगला कळला. तेव्हा मला वाटलं की अरे, माझ्या विषयात काम करणं म्हणजे हे असतं. पण हे सगळं करून या सगळ्या अडचणीतून शेवटी जेव्हा आनंद येतो आपल्या वाट्याला तेव्हा कळतं की हे माझं क्षेत्र आहे आणि इथे मला काम करायला आवडतंय या सगळ्या अडचणींच्या शिवाय सुद्धा. हां, पण कसं असतं की आपण आनंद झाल्यानंतरचा क्षण नसतो, तर तुम्ही कायम तुम्हाला आवडताय म्हणून. म्हणजे आता माझा विषय वेगळा आहे हे तुम्ही मला सांगताय, माझा विषय माझ्यासाठी वेगळा नाही आहे, कारण मला तो आवडतो आणि मी ज्या विषयामध्ये आहे तिथे मी माझ्या विषयाला जुळलेल्या माणसांबरोबर वावरते, म्हणून मला त्याचं वेगळेपण हे तुमच्याकडनं कळतं. म्हणून आपण जेव्हा विषय निवडतो की नाही तेव्हा आपल्याला तो विषय वेगळा वाटला कामा नाही पाहिजे. हां, की आपण काहीतरी वेगळं करतोय हे इतरांना वाटतं, आपल्याला कशाला वेगळं वाटलं पाहिजे, आपण रमतो की नाही त्याच्यात. तर असं ते पुढे जात राहतं. म्हणून असा कुठला क्षण नव्हता की मला फार आनंद मिळतोय. मला अजूनही आनंद मिळतोय. आत्ता सुद्धा मी तुमच्याशी बोलते तेव्हा मला माझ्या विषयाबद्दल बोलायला अजूनही आनंद मिळतोय. सो हा सतत आनंद मिळत राहणं हीच कदाचित कसोटी आहे की याचा अर्थ मला इथे रमायला आवडतंय. तुला काहीतरी विचारायचं होतं ना? इतिहास विषय मला आवडतो, पण त्यात अजून काय करायचं करिअर घडवण्यासाठी पुढे, त्याच्यात अजून म्हणजे तुम्ही तुमचं कसं सुरुवात केली करिअरची तशी, तर मी त्यात काय करू शकते अजून. इतिहास जिथे घडला त्या जागा बघणं ह्या फार महत्त्वाचं आहे. हां, म्हणजे तिथं जाऊन
वेगवेगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात. तुम्ही ज्या शहरात राहतात त्या शहराचा एक इतिहास असतो. तो जिथे जिथं घडला तो तिथे तिथे जाऊन बघणं, तिथं काय आहे, हा आपला एक अभ्यासाचा विषय असतो. सो अभ्यास हा कायमस्वरूपी कायमच ठेवावा आपल्याच विषयाबद्दल. कोण काय करतंय, कुठं काय आहे, तिथं जाऊन बघणं, तिथे जाऊन ते शिकणं, का काय वेगळं काय आहे का, ह्यातनं मला त्यात काय आवडतं हे आपल्याला शोधता येतं. हां, आता इतिहास, पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला आपल्याला शाळेत जो इतिहास शिकवतो तेवढाच नाही आहे बरं का. आणि त्यात सुद्धा प्रत्येकाचा इतिहास वेगळा आहे. म्हणून त्या पद्धतीनं तुम्हाला त्या विषयाकडे जाताना वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी वाचाव्या लागतात. म्हणजे मला अमुक विषय आहे, मग तो शिवाजी महाराजांचा इतिहास असो का कुठलाही, मराठा हिस्ट्री असो, मुघल हिस्ट्री असो, काही असो, मला एका पुस्तकात अमुक दिसलं आणि हे आता माझा तो विषय म्हणजे हा मला कळलेला इतिहास, असं नाही. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारांनी तो इतिहासाकडे पाहिलेला दृष्टिकोन तयार करावा लागतो. ह्यासाठी पहिले म्हणजे हिस्ट्रीचे तुम्ही MA करू शकता, मास्टर्स इन हिस्ट्री आहे, पुढे PhD करू शकता. वेगवेगळ्या संस्था आहेत, जसं भारत इतिहास संशोधक मंडळ आहे पुण्यामध्ये, जे एकमेव असं संस्था आहे जिथे इतिहास हा विषय वरती संशोधन करणारी माणसं आहेत. आणि तिथे खूप लिटरेचर अवेलेबल आहे जे तुम्ही कधीही जाऊन पाहू शकता. नक्कीच, म्हणजे कुठलाही विषय, इतिहास असं नाही, कुणाला भूगोल आवडत असेल, कुणाला विज्ञान आवडत असेल, पण आपल्याला जे आवडते त्या विषयाच्या संदर्भातल्या माणसांना भेटणं, त्या विषयाच्या संदर्भात जितकी कुठे माहिती वाचता येईल ती वाचणं आणि तो विषय आत्मसात करणं, मग याच्यातून तुम्हाला करिअरची वाट सापडू शकते. आता मला रश्मीला विचारायला आवडेल, कारण मॉडेल होणं हे खूप आमच्या रोज आम्हाला जाहिरातीतून मॉडेल्स दिसत असतात, फॅशन शोज दिसत असतात, पण नक्की मॉडेल होण्यासाठी काय करायला लागतं? मॉडेल होण्यासाठी पहिले तर स्वतःवर मेहनत घेणं फार गरजेचं आहे. तुम्हाला असं जे लोक म्हणतात की अरे मॉडेल्स फक्त डाएट करतात, खात नाही वगैरे, असं अजिबात नाही आहे. ही सर्वात खोटी गोष्ट आहे. कारण जेवढे पण मॉडेल्स हे बघितले ते सगळे शेपमध्ये ते सर्वात जास्त खाणार आहेत. पण सेम टाईम तुम्हाला हे कळायला पाहिजे की तुम्ही ह्या क्षेत्रात आहे म्हणजे तुम्हाला प्रेझेंटेबल राहायला लागणार. लोक जेव्हा तुमच्याकडे बघतात तेव्हा तुम्ही कोणतेही प्रोडक्ट घ्या, एक नॉर्मल क्रीम घ्या की पार्ले घ्या किंवा काही घ्या, जर तो एक नॉर्मल कोणी करेल ना तर तुम्ही म्हणाल हा चल काहीतरी खोटं बोलतोय आपण. पण तुमच्यात छान दिसणारी व्यक्ती जेव्हा छान दिसणारी गोष्ट तुम्हाला जर व्यक्ती असाल आणि जर तुम्ही म्हणाल की नाही याच्यातच ते सगळं आहे, पण 24 तास छान दिसणं हे सोपं आहे का? अजिबात नाही. अजिबात नाही. आणि हां, रॅम्पवर जेव्हा तुम्ही आमची जेव्हा प्रॅक्टिस असते, कोरिओग्राफी असते, तेव्हा आम्ही 6-7 पेन्सिल हिल्स घालून मागे आमची 7-7, 8-8 तास प्रॅक्टिस चालू असते. पण आणि जेव्हा आम्ही बॅक स्टेज असतो तेव्हा मॉडेल्स असे उभे राहिलेले असतात की हां चला बाबा आता चालू करा. पण जेव्हा तुम्ही रॅम्पवर येतात तेव्हा तुमचा ॲटिट्यूड पाहिजे, तुमचा पॉज पाहिजे, तुम्ही स्माईल करताना पाहिजे, म्हणजे तुम्हाला प्रेझेंटेबल पाहिजे. म्हणजे लोकांसाठी तुम्ही तरी हसमुख पाहिजे की लोक म्हटले पाहिजे अच्छा हीच ती, म्हणजे तिने काहीही घातलेलं असू दे म्हणजे अच्छा. आणि किती वेळा तुम्हाला मागे कपडेही खूप भरभर बदलायला लागतात? ऑलमोस्ट 15-20 किंवा काही वेळेस 2-3 असतात, पण 20-15 किंवा 10 असे असतात. पण प्रत्येक कपड्याला कोरिओग्राफी वेगळी असते. तर तुम्हाला ते सगळं लक्षात ठेवायला लागतं की तुम्ही कोणत्या साईडला किती टर्न आहे, तुम्हाला किती सेकंद पुढे येऊन थांबायचंय, तुम्हाला मध्ये किती मिड रॅम्पला येऊन किती थांबायचंय. बरोबर. आणि रश्मी, जेव्हा तुम्ही एखादी सौंदर्य स्पर्धा मध्ये भाग घेतलेला असतो तेव्हा त्या सौंदर्य स्पर्धेत अनेकदा तुम्ही देशाचं प्रतिनिधित्व करत असता, त्यासाठी किती तयारी करावी लागते? तुम्ही जेव्हा देशाला प्रतिनिधित्व करतात म्हणजे भारताकडनं समज मी एक असेल तर आता जेव्हा मी मिस टुरिझमला जाईल तेव्हा 76 कंट्रीजच्या मुली असणार तिथे. तर US आणि ब्राझिलियन मुली तर माहिती आहे की ती किती ऑलमोस्ट ते 1.5-2 वर्ष काम करतात स्वतःच्या बॉडीवर, स्वतःच्या स्किनवर. आणि मोस्टली ते लोक आर्टिफिशियल गोष्टी पण ट्राय करतात. नॉट नेसेसरी की ब्युटी क्वीन व्हायचं म्हणजे तुम्हाला आर्टिफिशियल काहीतरी चेंजेस करायला पाहिजे फिजिकली, असं अजिबात नसतं. पण तुम्हाला तिथे जाऊन तिथे पण 30-35 दिवस आम्ही मिस टुरिझमला जेव्हा मी जाईल तेव्हा मी तिथे राहील. तर 76 मुलींमध्ये ते नेहमी ऑब्झर्व करतात की कोणती मुलगी तिकडच्या लोकांना तुम्ही इन्फ्लुएन्स करू शकता. तुमचं ऍक्ट असं पाहिजे की लोकांनी तुमच्याकडे बघून असं वाटलं पाहिजे वाव ही चांगली दिसते पण ही आमच्यातलीच कोणीतरी आहे जी हंबल आहे.
बरोबर. पण रश्मी, यामध्ये आता तुझी स्वतःची स्पोर्ट्सची बॅकग्राऊंड आहे, तू स्वतः खेळामधून आलेली आहेस, तुला खेळाचा काही फायदा होतो का यात? हो नक्कीच. जेव्हा तुम्ही मॉडेलिंगमध्ये पण तुम्ही वेगवेगळ्या मुलींबरोबर राहतात आणि मी जेव्हा बास्केटबॉलमध्ये एक टीम वर्क असल्यामुळे तिथे पण मी दुसऱ्या 11 मुलींबरोबर राहायची. तर तेव्हा मला कळालं की युनिटी काय असते, टीमवर्क काय असतं, हेल्पिंग नेचर काय असतं. जरा मॉडेलिंग क्षेत्रात ते कमी आहे, पण त्याच्यामुळे ते फायदा होतो. मॉडेलिंग क्षेत्रात मला भरपूर त्याच्यामुळे फायदा झालेला आहे. बरं. आणि कुणाला काही प्रश्न विचारायचा आहे? हां, मला विनोदी अभिनेता व्हायचं आहे. त्यासाठी मला काय काय केलं पाहिजे? आणि तुम्ही सुद्धा अभिनेता झाला, मग तुम्ही कोणते असे प्रयत्न केले आणि त्यामध्ये अडचणी कोणकोणत्या आल्या? विनोदी अभिनेता हा नंतरचा कॉन्सेप्ट आहे. बेसिक कॉन्सेप्ट हा अभिनेता आहे. म्हणजे नॉर्मल आपण जसं आता मी इकडे उभं राहिलो आणि जोक सांगितला आणि लोक हसले म्हणून लोक मला ॲक्टर म्हणतील का? एक नाही म्हणणार. तर मला अभिनय करून काहीतरी सांगायचं आहे आणि मग लोक हसले तर मला ॲक्टर म्हणतील. एक दुसरी गोष्ट ही आहे की विनोदी अभिनेता ही नंतर आलेली संकल्पना आहे. मुळात बेसिक प्रत्येक ॲक्टरला म्हणजे ॲक्टर शुड बी लाईक अ झिरो असं म्हणतात. तो झिरोमधून काहीही निर्माण होतं. म्हणजे त्याने हसता पण यायला पाहिजे, त्याला हसवता पण यायला पाहिजे, तो रडता पण यायला पाहिजे, त्याला रडवता पण यायला पाहिजे, म्हणजे त्याला सगळंच यायला पाहिजे. त्याला डान्स यायला पाहिजे, त्याला म्युझिकचा सेन्स हवा, तो गाणारा हवा चांगला, त्याचा आवाज चांगला हवा. ओके, असे सगळे प्रकार बेसिक ज्याला आपण परिपूर्ण अभिनेता म्हणतो ना त्याच्यात सगळं हवं. ह्यातून मग पुढचा एक भाग झाला की आता ह्या सगळ्या गोष्टीत मला काय चांगलं जमतं, तर मग मला लोकांना हसवायला आवडतं. ही माझी स्वतःची एक आवड आहे. ओके, म्हणून मग मी विनोदाकडे जास्त आलो. पण याचा अर्थ हा नाही की बाकीचं मला काहीही करायचं नाही आहे. विनोदी अभिनेत्याला सुद्धा अभिनयाची बाकीची सगळी अंग तितकीच महत्त्वाची. हे एक मला वाटतं स्पेशलायझेशन म्हणूया आपण त्या क्षेत्रातलं. बरं, पण अभिनेता व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे? अभिनेता व्हायचं असेल तर सगळ्यात बेसिक 2-3 गोष्टी आहेत. बेसिक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघता आलं पाहिजे, ऑब्झर्वेशन पाहिजे आणि ऑब्झर्वेशनमधून स्वतःचं एक इमॅजिनेशन बांधता यायला पाहिजे. म्हणजे जर मी रोज आमच्यासमोर एक भाजीवाला येऊन भाजी विकतो, ओके, तर मी रोज बघतो तो काय काय करतो, तो कसा ओरडतो, तो कसा बसतो, तो कसा उठतो, तो कोणाशी कसं डील करतो. आमच्या चाळीतली किंवा आमच्या बिल्डिंगमधली एक बाई गेल्यानंतर तो तिच्या बार्गेनिंगवर काय उत्तर देतो आणि इतर कोणी आलं तर तो बार्गेनिंगवर काय उत्तर देतो. या सगळ्या वेगवेगळ्या टॅक्टिक्स आहेत ना त्याच्या. मग ह्या मला रोजच्या रोज बघायला लागतात त्याला. बरं, हे बघत असताना परत मला माझ्यासाठी एक इमॅजिनेशन लागतं की मग हा घरी कसा वागत असेल, मग हा घरीसुद्धा बायकोशी बार्गेनिंग करत असेल का मुलांवर पाणी शिंपडत असेल जसं भाजीवर शिंपडतो का काय करत असेल. मग ते मी इमॅजिन करायला पाहिजे स्वतः. या सगळ्या गोष्टी एकत्र करून मग मला तो भाजीवाला परफॉर्म करता येतो ज्यावेळेला मी तो स्टेजवर करतो. बरोबर आहे. दुसरी गोष्ट ही आहे की मला भाजीवाला परफॉर्म करायचा आहे हे जर मला माहिती असतं तर असं खूप लोक सांगतात की ॲक्टिंग इज इन बिटवीन, समवेअर इन बिटवीन युअर इमॅजिनेशन अँड द रियालिटी. बरं, ओके, त्यामुळे तुम्हाला रियालिटी काय आहे तर तो भाजीवाला आहे, इमॅजिनेशन काय आहे जर तुमच्या डोक्यातला भाजीवाला आहे. आता या दोन्हीची सांगड घालताना तुम्ही मध्ये त्या 2 भाजीवाल्यांना कुठे भेटणार आहात, तर तो तुमचा परफॉर्मन्स असला पाहिजे जो जास्तीत जास्त त्याच्यापर्यंत जाईल पण त्यात आपल्या इमॅजिनेशनलाही तितकाच वाव असणार. वाव असला पण मुख्य म्हणजे खूप डोळे उघडे ठेवून पाहणं, ऐकणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे एका अभिनेत्यासाठी. आणखीन एक प्रश्न मला गणेश सर तुम्हाला विचारायला आवडेल. आज आपण एक अतिशय यशस्वी पटकथा लेखक, संवाद लेखक आहात. बालक पालक सारख्या सिनेमाला इतकं प्रेम, इतकं कौतुक लोकांचं मिळालं. लेखक म्हणून तुमचा प्रवास कसा सुरू झाला आणि लेखक होण्यासाठीची पात्रता काय? लेखक म्हणून प्रवास सुरू झाला अगदी फ्रँकली स्पीकिंग मी मारून मुटकून झालेला लेखक आहे. म्हणजे जो प्रतिभावान, स्वतःची एक प्रतिभा जन्माला येते लेखक म्हणून, किंवा लहानपणापासून मला लेखनाची आवड वगैरे होती तर मला 3 तास पेपर लिहिणं सुद्धा खूप अवघड जायचं शाळेत असताना. माझ्यासाठी अभ्यास हा कम्प्लिटली खूपच नंतर येणारा ऑप्शन होता आयुष्यातला. अगोदर मस्ती करणं, धिंगाणा घालणं, झोपणं, खाणं आणि मग उरला वेळ तर अभ्यास करू. लेखनाची आवड म्हणायला गेलं किंवा
ही मारून मुटकून यासाठी झालो, कारण पूर्वी मी एकांकिका स्पर्धांमधून ज्या वेळेला कामं करायचो किंवा मी दिग्दर्शन करायचो, तर त्यावेळेला मी खूप लेखकांकडे जायचो की प्लीज मला काहीतरी लिहून द्यावं, माझ्यासाठी प्लीज एखादी एकांकिका लिहा, आणि कोणालाच वेळ नसायचा. मग किती वर्ष असं करणार, म्हणून मग शेवटी काय होईल जास्तीत जास्त, तर आपण फायनलला नाही येणार, चालेल पहिल्या राऊंडमधून आपल्याला बाहेर काढतील असं समजून मी एक एकांकिका लिहिली आयुष्यात पहिली. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती मराठी नव्हती, हां, ती उर्दूत लिहिली गेली. बापरे. पण उर्दू मला लिपी येत नाही, पण भाषा बऱ्यापैकी मी काम करत असल्यामुळे बऱ्यापैकी कळते, तर त्यात लिहिली आणि त्याला चक्क सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार वगैरे मिळाला. वा. तिकडे मला कळलं की मी लेखक नसून सुद्धा लोकांना असं वाटतंय की मी लेखक आहे. तुमचा लेखकू जाहला. तिकडून मग लेखनाची प्रक्रिया सुरू झाली. मग मी काही फिल्म्सना असिस्ट केलं ॲज अ रायटर. मग मला त्याचं बेसिक ग्रामर कळायला लागलं. लेखन हे म्हणजे आपण ज्याला लेखन म्हणतो, लेखन बऱ्याच प्रकारचं आहे. जसं लेख लिहिणाराही लेखक आहे किंवा कथा लिहिणाराही लेखक आहे, आणि सिनेमासाठी एक वेगळी कथा लिहावी लागते. नॉर्मल कथा जी असते त्याच्यावर सिनेमा करा म्हणजे काय, तर या कथेवरून एक सिनेमासाठी गोष्ट लिहावी लागते. तर ही सगळी प्रोसेस आहे, आणि ही प्रोसेस शिकायला मला ती आवड निर्माण झाली याचा अर्थ कुठेतरी माझ्यात होता लेखक. म्हणजे अनेकदा आपल्यालाच कल्पना नसते की आपल्यामध्ये काय काय सुप्त गुण आहेत, पण आपण हर तऱ्हेने प्रयत्न करायला सुरुवात केली की आपोआप हे कळू शकतं. मला एक प्रश्न विचारायचा आहे, तुमच्यापैकी कोणी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये असे काही प्रयोग करून बघतं का? तुला कृषी शास्त्रज्ञ व्हायचं असं तू म्हणालास, ही इच्छा तुझ्या मनात कशी काय निर्माण झाली? जेव्हा मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गावी जातो तेव्हा म्हणजे शेतीची कामं थोडीफार काय चालू असतील तर मी आजोबांबरोबर किंवा काकांबरोबर शेतात जातो. ती करता करता तुला असं वाटलं की आपल्याला हे करायला आवड निर्माण झाली. एक मुंबईतला मुलगा आहे, त्याला शेतात काम केल्यानंतर असं वाटतं की कृषी शास्त्रज्ञ व्हावं. किती छान गोष्ट आहे ही. करेक्ट. तर समर जॉब हा जो एक विचार आहे किंवा अशा पद्धतीने आपल्याला आवडीच्या क्षेत्रातल्या लोकांबरोबर काम करणं, याचा फायदा होतो का? विशाल, काय सांगाल आपण? बिलकुल फायदा होतो. म्हणजे आपल्यासारख्याच लोकांमध्ये जर आपण वावरलो तर आपल्यातल्या प्रतिभा आपल्याला बाहेर काढण्यासाठी आपल्याला खूप फायदा होतो. आज तुम्ही गायनासाठी म्हणून आलात आणि आज रंगमंचावरही काम करताय, तर तुमचं हे हा विस्तार कसा झाला? गाण्यासाठी मी बेसिकली आलेलो इथे शिकायला, आणि गाणं चालूच होतं. ॲक्टिंगमध्ये म्हणजे मला ॲक्टिंग अजिबात करता येत नाही, ते मला मान्य आहे आणि लोकांना पण माहिती आहे. पण माझा एक मित्र आहे श्रीराम कुलकर्णी, त्यांनी मला विचारलं तू करशील का? तर एक आवड म्हणून मला कॉलेजमध्ये असताना नाटकांमध्ये म्युझिकचं काम करायचो, तेव्हा आवड निर्माण झाली, तर म्हटलं करून बघूया, म्हणून तो एक छोटा प्रयोग आहे. नक्कीच. पण तो करण्याचा आत्मविश्वास तुमच्याकडे आहे, याचं कारण मला वाटतं तुम्ही नाटकामध्ये तुमचा असलेला वावर. बिलकुल बिलकुल. म्हणजे पुन्हा तेच झालं की आपण जितक्या बाजूनी प्रयत्न करू तितकं आपल्याला फुलण्याची संधी मिळू शकते. हां, एक महत्त्वाचं म्हणजे पालकांची भूमिका फार महत्त्वाची असते, कारण कोणीतरी आपल्याला सोडलं पाहिजे या कॅम्प्सना, कोणीतरी आपल्यासाठी ती माहिती सुद्धा गोळा केली पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये पालकांचा का मुख्य तो रोल असतो की बरेचदा काय करायचंय, जाऊ दे, का जास्त पैसे लागतात, नको, अशा ह्याने फार पालक हेजिटेट करतात. पण आपल्याला लांबचा विचार करायचा असतो की नाही, मग तेव्हा तुम्ही थोडंसं 4 ठिकाणी शोधून काढून मुलांना ते दाखवणं का तिथे जाऊन त्यांना नेणं, हे पालकांचा फार महत्त्वाचा रोल असतो. आणि तो मला वाटतं केला पाहिजे, नाहीतर मुलांना कसं काय एक्सपोजर मिळायचं. आणि अनेकदा पैसा न घालवता सुद्धा काही संधी अशा असतात की जिथे तुम्ही शिकू शकता. आपल्याकडे 2 असे उत्तम कलाकार आहेत जिनी सांगितलं की मला शाहीर व्हायचंय आणि त्यांनी सांगितलं मला विनोदी अभिनेता व्हायचंय. आधी विनोदापासून सुरुवात करूया, कारण हसायला सगळ्यांनाच आवडतं. सलाम बॉम्बे फाउंडेशन तर्फे व्हायसेस ही स्पर्धा झाली, त्यात आम्ही एक मोनो प्ले केलेला. मग त्यात मी एक असा रोल केलेला, त्यात मला बेस्ट ॲक्टर म्हणून मिळाला. मग तो रोल मी दाखवतो. मुलांनो, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा गुरुजी. तुम्ही तुमचं ध्येय ठरवलं आहे का? हो.
आपल्या मुलांकडे खरंच कौतुक करावं असे गुण असतात, फक्त त्याला वाव देण्याची गरज असते. आणि हा वाव आपल्याकडे उपलब्ध असलेल्या परिस्थितीमध्ये, उपलब्ध असलेल्या यंत्रणेत मिळू शकतो का, याचा विचार करूया. पण आता वेळ एका छोट्याशा विश्रांतीची. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं यंग तरंगमध्ये स्वागत. खरोखरच यंग तरंग आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला अनुभवायला मिळाली. खूप विचार करणारी, खूप टॅलेंटेड मुलं आहेत, पण त्यांना वाव देण्यासारख्या संधी आपल्याकडे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत का? विशालजी, गायनाच्या संदर्भात आपण काय सांगाल? शाळांमध्ये जे शिक्षण दिलं जातं ते पुरेसं नाही आहे. कारण आपण फक्त एक्स्ट्रा कॅरिक्युलम ॲक्टिव्हिटी म्हणून गाण्याकडे बघतो आणि त्याच्यातून संगीत म्हणजे काय आहे ते त्याची कल्पनासुद्धा त्या मुलांना येत नाही. फक्त एन्जॉयमेंटसाठी एखादं गाणं म्हटलं, ग्रुप सॉन्ग म्हटलं, आपण एन्जॉय केलं आणि सोडलं. पण त्याच्यात किती डेप्थ आहे किंवा त्याच्या पुढे आपण काहीतरी करू शकतो ह्याची कल्पना येत नाही. म्हणजे या विषयाची छान ओळख करून देणं शालेय स्तरावरती हे जास्त गरजेचं वाटतं. आणि गव्हर्नमेंट तर्फे सुद्धा त्याच्याबद्दल काहीतरी केलं गेलं पाहिजे. इतर स्टेट्स म्हणजे मला फक्त मध्य प्रदेशाचं माहिती आहे की आर्ट्सबद्दल त्यांच्याकडून बरंच काय काय घडतं आहे. बरेच प्रोग्राम्स होतात, बरेच वर्कशॉप्स वगैरे होतात. तिकडे ध्रुपद केंद्र वगैरे आहे. कर्नाटकमध्ये आत्ता नवीन एक केंद्र सुरू झालं आहे. कलकत्त्यामध्ये ITCचा SRA आहे. तसं महाराष्ट्रात एकही इन्स्टिट्यूट नाही की जिथे राहून मुलं चांगलं शिक्षण घेऊ शकतील गाण्याचं. म्हणजे प्रशिक्षणाच्या आणखीन सुविधा आणि त्या पद्धतीचं अनुकूल एक वातावरण निर्मिती, या संदर्भामध्ये काय सांगशील प्राजक्ता तुझ्या क्षेत्राविषयी? माझ्या क्षेत्राविषयी खरं म्हणजे फार कमी अशा युनिव्हर्सिटीज आहेत भारतामध्ये जे ह्याच्यामध्ये स्पेशलायझेशन असं देतात. आर्ट्स हे भारतामध्ये खरं म्हणलं तर फार दुर्लक्षित असं फील्ड आहे. म्हणजे मग ते सोशॉलॉजी असो, पॉलिटिकल सायन्स असो वगैरे, ह्याच्यामध्ये रिसर्च हा फार महत्त्वाचा भाग आहे आणि त्याकडे फार कमी लोक वळतात. पण हा अतिशय इंटरेस्टिंग असा विषय आहे. म्हणजे ही माहिती मुलांपर्यंत पोहोचणं तुला खूप गरजेचं वाटतं. पण तुम्ही शाळांमध्ये सुद्धा ह्या विषयाला जुळून बरंच काय काय करत असता, फक्त तुम्हाला ते ह्या विषयाखाली आहे असं माहिती नसतं. म्हणून शाळेंचा हा मेजर रोल आहे की कुठेतरी वर्कशॉपच्या माध्यमातून किंवा लोकांना तिथं तुमच्याबरोबर इंटरॅक्ट करण्याची संधी देऊन तुम्हाला अशा लोकांशी भेट बरोबर. म्हणजे सहली किंवा अभ्यास यात्रा या ज्या असतात त्याचा उपयोग यासाठी केला गेला तर निश्चितपणे एक वेगळं चित्र बघायला मिळेल. गणेश सर, आपण काय सांगाल? मला पर्सनली असं वाटतं की शाळांमधून खरं तर नाट्य किंवा इतर या गोष्टींसाठी बऱ्यापैकी उपक्रम राबवले जात आहेत आता. पण त्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण देण्यासाठी आपल्याकडे एक संस्था कमी पडतात. नाही आहेत असं नाही, आहेत पण त्या कमी आहेत. मागणी भरपूर आहे. कारण मागणी खूप आहे, कारण या क्षेत्राकडे ग्लॅमर म्हणून बघण्याचा दृष्टिकोन जास्त आहे, त्याच्यामुळे मागणी खूप आहे. पण त्या सगळ्यांना सॅटिस्फाय करणाऱ्या संस्था आहेत का? दुसरी गोष्ट ही की त्या संस्थांमध्ये शिकवणारे लोक खरंच तितक्या योग्यतेचे आहेत का? म्हणजे मला कोणावर पण त्यांची गुणवत्ता आणि दर्जा याचा विचार आपण कित्येक लोक असेही आहेत आपल्याकडे जे स्वतः अत्यंत सामान्य अभिनेते आहेत किंवा त्यांना अभिनयाचं काहीही येत नाही, पण ते अभिनय उत्तम शिकवतात, असेही खूप लोक आहेत. त्यामुळे तो ॲक्टर चांगला आहे म्हणजेच तो चांगला शिक्षक आहे का असं अजिबात असं नाही. तर या गोष्टींकडे बघण्याचं. आणि दुसरी गोष्ट, फक्त ॲक्टर नाही तर तांत्रिकदृष्ट्या शिक्षण देणाऱ्या संस्था किंवा ते शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे सांगणारं शालेय शिक्षण हवं. बरोबर. बेसिकली कारण आपल्याकडे म्हणजे जसं नाट्य क्षेत्राकडे बघताना आपण फक्त म्युझिक, लाईट्स आणि बाकीच्या गोष्टी बघू, पण फिल्म्स करताना जसं एडिटिंग आहे, डबिंग आहे किंवा खूप साऊंड डिझाइन, आणि या क्षेत्राचा विस्तार जितका दिवसेंदिवस होतोय तितक्या प्रशिक्षण संस्था आल्या पाहिजेत. रश्मी, आपण काय सांगा? मॉडेलिंग क्षेत्रामध्ये एजन्सीज असणं हे दुसरी भाग आहे, पण ब्युटी कॉन्टेस्टसाठी ट्रेनिंग लागतं, पॉज लागतो की ते चालायचं कसं आहे, कुठे किती प्रेझन्स ऑफ माइंड पाहिजे, त्याच्यासाठी एक इन्स्टिट्यूट आहे तयार म्हणून. आय गेस ते पुण्याचीच आहे, मला ती आय गेस त्याचे इन्स्टिट्यूट वाढायला पाहिजे, पण ती एकमेव इन्स्टिट्यूट आहे जी चांगली आहे आणि मान्यता प्राप्त आहे. बरोबर. म्हणजे पुन्हा याही क्षेत्रामध्ये अधिक शिक्षण संस्थांची गरज आहे. एकंदरच या संपूर्ण चर्चेतून लक्षात येतं की आपल्या मनात जी आवड आहे, आपल्या आवडीचं क्षेत्र आहे, त्यात उत्तम करिअर करता येऊ शकतं. फक्त आपल्या अपेक्षा माफक हव्यात
पालकांशी उत्तम संवाद हवा आणि पालकांचा थोडासा पाठिंबा जर मुलांना मिळाला तर मुलं त्यांना हवी ती दिशा निश्चितपणे शोधू शकतात. मुलांची स्वप्न इतकी सुंदर सुंदर आहेत की चाकोरीच्या वाटे पलीकडचं एक वेगळं जग त्यांना खुणावतंय आणि त्या जगात त्यांचं स्वागत आपणच करायला हवं. तेव्हा यंग तरंगमध्ये आज याच नोटवरती थांबत असताना आपला निरोप मात्र आम्ही सुरांनी घेणार आहोत, कारण कला क्षेत्राला प्राधान्य देत आपण एवढी चर्चा केली. तर विशालजी, आपल्या सुरांसमवेत आज आपण लोकांचा निरोप घेऊया. स्वरांचे सघन गहन आकाश, स्वरांचे सघन गहन आकाश, समूर्त होते अमूर्त येथे, समूर्त होते अमूर्त येथे, अंत पार नाह्यास, अंत पार नायास, सघन गहन आकाश, स्वरांचे सघन गहन आकाश, सप्तसूर जणू सप्तरंग हे, इंद्रधनु नव यातून उमले, सप्त स्वर्ग या स्वररंगातून, सप्त स्वर्ग या स्वररंगातून, येती आकारास, येती आकारास, सघन गहन आकाश, स्वरांचे सघन गहन आकाश. वर्तमानपत्राची व्याख्या अशी केली होती की गुड न्यूजपेपर मीन्स नेशन टॉकिंग टू इटसेल्फ, आणि सगळ्या माध्यमांसाठी ही व्याख्या लागू पडते. ब्रेकिंग न्यूजचा मेन एम फक्त TRP वाढवण्यासाठीच हा यूज केला जातो. सबसे तेज, सबसे पहले या नादामध्ये लोक काहीही देत असतात. न्यूज़ आणि टीवी चैनल पर सेंसरशिप असायला पाहिजे. न्यूज़ को प्रेजेंट करने के पहले एक बार हमें उसको सेंसर करके देखना चाहिए कि उसमें छोटे बच्चों के देखने लायक कुछ ऐसी चीज़ें हैं क्या जो उन्हें नहीं देखनी चाहिए. माणसांकडून चुका होतातच, फक्त ज्या आता सिंग्युलर एका माणसाकडून चुका होतात त्या सेन्सर बोर्ड झाल्यानंतर सामूहिक चुका व्हायला लागतात, एकत्रितपणे चुका होतात. त्या आपल्याला पाहिजेत का? तुम्ही काय बघावं याचं पालकांनी सुद्धा एक काहीतरी नियम करून द्यायला पाहिजे. कुठलं कृत्य होत असेल आणि जर TV चॅनल दाखवत असेल तर त्या TV चॅनलवर कारवाई केली जाणार आहे, आणि त्यामुळे तुम्ही आता बघत असाल तर अशी चित्र आता येणं कमी झालंय.